विधिमंडळ सदस्यांचा लवकरच परदेश दौरा अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिका, इंडोनेशिया आणि सिंगापूरला जाणार। विविध देशातील संसदीय कामकाज आमदार पाहणार। राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवराज गर्जे आणि काशीनाथ दाते परदेश दौऱ्यावर। मुख्यमंत्री सहायता निधीतून एकाच दिवशी 171 रुग्णांना मदत। सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत गरजूंना वितरित। कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची माहिती। लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आक्रमक। 2100 रुपये देण्याची सरकारची नियत नाही, विरोधकांची टीका। तर लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, आदिती तटकरेंचं प्रत्युत्तर। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली रक्कम पीएफ मध्ये जमा न केल्याबद्दल विरोधकांनी विधान परिषदेत सरकारला घेरलं। यावेळी मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत विरोधकांचा सभात्याग। शालेय पोषण आहारात अंडी आणि केळी देण्यात यावी, भाजपा आमदार तमिळसेल्वन यांची विधानसभेत मागणी। भाजपा आमदार विक्रमसिंग पाचपुतेंचं अनोखं आंदोलन। बनावट पनीर घेऊन आमदार विक्रमसिंग पाचपुते विधिमंडळात। लक्षवेधीद्वारे अन्न आणि औषध प्रशासनासंदर्भात विधानसभेत प्रश्न मांडला। योजनांना हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं, मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलावं। श्री क्षेत्र जेजुरी संस्थांच्या विश्वस्तांचं नितेश राणेंना पत्र। मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थेच्या विश्वस्तांमध्ये मतभेद। योजनेचं नाव बदलण्याची जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकरांची मागणी। तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोडेंकडून मल्हार सर्टिफिकेशनचं स्वागत। नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा। खाटीक धनगर आणि धनगर समाजाला निर्णयाचा होणार फायदा। अखिल भारतीय धनगर समाज परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमदार यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग आणि पालघरच्या सागरी कक्षेत सापडले नवे खनिज तेल साठे। भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा। डहाणूच्या समुद्रात 5338.3 आणि सिंधुदुर्गजवळ समुद्रात 13131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेल साठे। 11 ते 22 मार्च दरम्यान मध्य रेल्वेकडून 8 होळी विशेष गाड्या। अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि गोरखपूर दरम्यान 8 होळी विशेष गाड्या धावणार। राज्यातील धरणांमध्ये यंदा निम्म्याहून अधिक पाणीसाठा, मात्र वाढत्या उकाड्यामुळे चिंता कायम। राज्यातील धरणसाठ्यात 54% पाणीसाठा शिल्लक। स्वारगेट बलात्कार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती होण्याची शक्यता। पुणे पोलिसांचा राज्य सरकारला प्रस्ताव। सोलापुरातील माळशिरसमध्ये तरुणाची नग्न करून चटके देऊन हत्या। अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय। तरुणीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण। पुढील सुनावणी 26 मार्चला। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा। स्थानिकांच्या वर्णनानुसार आढळलं सीसीटीव्ही फुटेज। पोलिसांचा तपास सुरू। सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। सतीश भोसलेला उद्या बीडमध्ये आणलं जाणार। 6 दिवसानंतर प्रयागराजमधून सतीश भोसलेला अटक। पोलीस आजच ट्रान्झिट रिमांड घेणार। सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात। भोसले विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल। भोसलेच्या घरातून 8 मार्चला वन विभागानं गांजा जप्त केला होता। पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी। भाजपचे राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात? एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं विधान। वैयक्तिक टीका आरोप खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना इशारा। धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मागमत लेखी तक्रार करणार। सुरेश धस यांची पंकजा मुंडेंच्या तक्रारीवर प्रतिक्रिया। आष्टी विधानसभेत भाजपच्या उमेदवार सोडून शिट्टीच्या उमेदवाराचा प्रचार पंकजा मुंडेंनी केल्याचा धस यांचा आरोप। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुरेश धस पंकजा मुंडेंचं एकमेकांकडे दुर्लक्ष। बघूनही न बघितल्यासारखं करून दोघं निघून गेले। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी मारहाणीचा प्रकार। मारहाणीच्या घटनेवर दादा खिंडकरांचं स्पष्टीकरण।
धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय टंचाई आराखडा, विहिरी अधिग्रहण, तात्पुरती नळ दुरुस्ती, टँकर पुरवणा अशा बाबींचा आराखड्यात समावेश. महाराष्ट्रात केसरी पृथ्वीराज मोहोळ तुळजाभवानी चरणी लीन, मोहोळ कुटुंबियांकडून तुळजाभवानी मातेला अभिषेक. मुंबईच्या चारकोपमधील एअरटेल गॅरेज कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार, मराठी येणं गरजेचं नाही, तरुणीची भाषा. मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाशी तरुणीची हुज्जत. ग्राहकांची व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत प्रतिनिधी नियुक्त करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या तरुणीवर कारवाई करा, अन्यथा मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, अखिल चित्रेंचा इशारा. मुंबईतील आणखी एका प्रकल्प अदानी समूहाला, गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर माढा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा अदानी समूहाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.